नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण नेहमीप्रमाणेच आज बोलणार आहोत ते आजच्या दिवसातल्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर, म्हणजे 15व्या लोकसभेची कामगिरी, संसदेचा परफॉर्मन्स या विषयावर. आज शेवटचा दिवस होता या सत्राचा, त्यामुळे संसदेची कामगिरी आपण कशी झाली याविषयी बोलणार आहोत तज्ज्ञांशी. आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या बढत्या बदल्या आणि त्याबद्दल त्याच्यामधला असलेला राजकीय हस्तक्षेप, सध्याची परिस्थिती पोलीस वर्तुळातली, या विषयावर आपल्याला बोलायचं. पण त्याच्या आधी आपण बघूयात हेडलाईन्स. 15वी लोकसभा सर्वाधिक निष्क्रिय, पॉलिसी पॅरालिसिसमुळे अमूल्य वेळेसह कोट्यवधींचा चुराडा. आवाज महाराष्ट्राच्या कार्यक्रमात कामगिरीचा पंचनामा. मुकेश अंबानींच्या खिशात सरकार, मोदींवरही अंबानींचीच कृपा. लोकसभेच्या तोंडावर प्रमुख विरोधकांवर निशाणा साधून केजरीवालांनी केले मनसुबे स्पष्ट. मोदींची घोडदौड रोखण्यासाठी मायावतींच्या हत्तीनं कंबर कसली. मोदींना पंतप्रधान होऊ न देण्याचा मायावतींनी उचलला विडा. ऐतिहासिक पुरुषांच्या वारसांना आपची उमेदवारी मिळण्याची शक्यता. गांधीजींच्या नातवाचा आपमध्ये प्रवेश, तर शास्त्रींच्या नातवालाही उमेदवारी शक्य. सीमांध्रला विशेष पॅकेज देण्याचा निर्णय विश्वासघातकी, नितीश कुमारांचा निशाणा. बिहारला विशेष दर्जाच्या मागणीसाठी 1 मार्चला बिहार बंदची हाक. गॅस सिलेंडरसाठी यापुढे आधार कार्ड निराधार. आधार कार्डाशिवाय मिळणार सिलेंडर. मोईलींची माहिती. आधार कार्ड हटवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. आवाज महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला आपण 15व्या लोकसभेवर चर्चा करणार आहोत. अनेक दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत, पण 15व्या लोकसभेचा आजचा शेवटचा दिवस होता. ही लोकसभा अनेक कारणांमुळे गाजली, पण 5 वर्ष कालावधी पूर्ण केलेल्या लोकसभांमध्ये सर्वाधिक निष्क्रिय असल्याचा ठपका, म्हणजे कामकाजाच्या दृष्टीने, परफॉर्मन्सच्या दृष्टीने आणि त्यातनं आलेला आउटकम, म्हणजे त्याचा जो काही परिणाम व्हायला पाहिजे, या सगळ्या निकषांवर लोकसभेचं काम सर्वात कमी दिसून आलं. एका संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आलेल्या या माहितीनुसार संमत झालेल्या विधेयकांमध्ये या लोकसभेने नीचांक गाठलेला आहे. त्याचप्रमाणे इतिहासामधली सर्वाधिक विधेयकं लोकसभेमध्ये रद्दबादल झाली. याला नक्की जबाबदार कोण? खासदारांची निष्क्रियता की विरोधासाठी विरोध करत केला गेलेला गोंधळ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. लोकसभेच्या डिसिप्लिनबद्दल, म्हणजे शिस्तीबद्दल सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित झालेत गेल्या काही दिवसातल्या लोकसभेतल्या परफॉर्मन्सवरनं. पाहूया याबद्दलचा एक वृत्तांत. 15वी लोकसभा सर्वाधिक निष्क्रिय. लोकसभेत संमत विधेयकांमध्ये नीचांक. इतिहासात सर्वाधिक विधेयकं या लोकसभेत रद्दबातल. जनतेच्या कोट्यवधी पैशांचा चुराडा. लोकसभेच्या वेळेचा अपव्यय. 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेल्या लोकसभांमध्ये सध्याची म्हणजेच 15वी लोकसभा ही सर्वात कुचकामी आणि निष्क्रिय ठरल्याचा दावा केला जातोय. सर्वेक्षण करणाऱ्या एका संस्थेनं ही माहिती प्रसारित केली आहे. 5 वर्षांच्या कार्यकाळात सर्वात कमी मांडली गेलेली विधेयकं आणि सर्वाधिक रद्दबातल ठरलेली विधेयकं असा एक अभूतपूर्व आणि नकारात्मक रेकॉर्डच विद्यमान लोकसभेनं प्रस्थापित केलाय. यापूर्वी 5 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक लोकसभेत सरासरी 215हून अधिक विधेयकं संमत झाली होती. 18 डिसेंबर 2013 पर्यंत केलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिल्या लोकसभेत 333 विधेयकं संमत झाली, तर 7 विधेयकं रद्दबातल झाली. दुसऱ्या लोकसभेत 327 विधेयकं संमत झाली, तर 7 विधेयकं रद्दबातल झाली. तिसऱ्या लोकसभेत विधेयकं संमत होण्याचं प्रमाण कमी होऊन ते 272 इतकं झालं, तर रद्दबातल विधेयकांची संख्या होती 38. चौथ्या लोकसभेत 216 विधेयकं संमत झाली, तर 36 विधेयकं रद्दबातल झाली. 5व्या लोकसभेत सर्वाधिक म्हणजे 482 विधेयकं संमत झाली, तर रद्दबातल होणाऱ्या विधेयकांची संख्या होती 12. 6व्या लोकसभेत 130 विधेयकं संमत झाली, तर 47 विधेयकं रद्दबातल झाली. 7व्या लोकसभेत 329 विधेयकं संमत झाली, तर 16 विधेयकं रद्दबातल झाली. 8व्या लोकसभेत 334 विधेयकं संमत झाली, तर रद्दबातल होणाऱ्या विधेयकांची संख्या होती 15. 9व्या लोकसभेत फक्त 63 विधेयकं संमत झाली, तर 24 विधेयकं रद्दबातल झाली. 10व्या लोकसभेत 277 विधेयकं संमत झाली, तर 30 विधेयकं रद्दबातल झाली. 11व्या लोकसभेत फक्त 61 विधेयकं संमत झाली, 21 विधेयकं रद्दबातल झाली. 12व्या लोकसभेत संमत होणाऱ्या विधेयकांची संख्या होती 56, तर रद्दबातल झालेली विधेयकं होती 20. 13व्या लोकसभेत 297 विधेयकं संमत झाली, तर 43 विधेयकं रद्दबातल झाली.
14व्या लोकसभेत 248 विधेयकं संमत झाली, तर 39 विधेयकं रद्दबातल झाली आणि 15व्या म्हणजेच विद्यमान लोकसभेत 165 विधेयकं संमत झाली, तर रद्दबातल होणाऱ्या विधेयकांची संख्या सर्वाधिक म्हणजे 72 इतकी आहे. विद्यमान लोकसभेच्या निष्क्रियतेचं एक मुख्य कारण म्हणजे विरोधासाठी विरोध करण्याची प्रथा. आपल्या पक्षाच्या अजेंड्यावर असलेल्या मुद्द्याला विरोधी किंवा सत्ताधारी भूमिकेत येताच केवळ विरोधासाठी विरोध करणं, भावनिक मुद्द्यांचा आधार घेत संसदेचं कामकाज रोखून धरणं असे प्रकार नजीकच्या काळात देशानं पाहिलेत. या सर्वांमुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालाय. लोकसभेच्या कामकाजाच्या अमूल्य वेळाचाही अपव्यय झालाय. खरं तर लोकांचे प्रश्न मांडण्यासोबतच लोकहिताचे कायदे करणं हे खासदारांचं प्राथमिक कर्तव्य आणि जबाबदारी आहे. मात्र हीच जबाबदारी पार पाडण्यात यंदाची लोकसभा अपयशी ठरली आहे. त्यामुळे आता जनतेनं यातून योग्य बोध घेणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आपण बघितलं तर लोकशाहीचं मंदिर मानली जाते संसद, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हीही संसदेतल्या सभागृहांमध्ये जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात. जनतेचं जीवन सुसह्य व्हावं म्हणून कायदे कानून बनवले जातात. पण 15व्या लोकसभेमध्ये मात्र अनेक अपवाद बघायला मिळाले, विधेयकांचे नीचांक बघायला मिळाले आणि रद्दबातल झालेल्या विधेयकांची संख्यासुद्धा फार मोठी असं बघायला मिळालं. या विषयावर चर्चा करण्याकरता आज आपल्याकडे सकाळच्या राजकीय प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर आहेत. या कार्यक्रमात स्वागत मृणालिनी. त्यांच्याबरोबरच डॉक्टर राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. वाघमारेजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत. आणि त्याचबरोबर भालचंद्र कानगो आहेत, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे नेते आणि प्रवक्ते. त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. काही वेळातच आपल्याबरोबर अजूनही काही प्रवक्ते सहभागी होतील. संसदेच्या आजचा शेवटचा दिवस होता अधिवेशनाचा, त्यामुळे संसद सदस्यांना आपण संपर्क करायचा प्रयत्न करतो आहोत. ते आले तर त्यांचाही या कार्यक्रमात आपल्या सहभाग असेलच. सर्वात प्रथम जातो मृणालिनी नानिवडेकरांकडे. हा जो सिनेरिओ बघायला मिळाला 1952 साली पहिल्या लोकसभेनंतर 3 लोकसभा ज्या झाल्या त्याच्या तुलनेमध्ये आज कुठेतरी हा नीचांक गाठल्यासारखं दिसतं. आपण लोकसभेमधली शिस्त किंवा गैरशिस्त बेशिस्त याच्याविषयी नंतर बोलू, पण परफॉर्मन्स या पॅरामीटरवर जर बोलायचं झालं तर असं होण्याची कारणं काय वाटतात आपल्याला? कमी विधेयकं होणं किंवा काही विधेयकांचा कालखंड संपल्यानंतर ती लॅप्स होणं आणि सरकारला अध्यादेश काढावा लागणं, काही विधेयकं रद्दबातल होणं, असं घडण्याचं कारण आपल्याला काय वाटतं? सत्ताधारी पक्षाचं हे सर्वात मोठं अपयश म्हणावं लागेल. कारण संसदेचं अधिवेशन चालवणं आणि लोकांच्या हिताचे कायदे पारित करून घेणं ही सत्ता पक्षाची जबाबदारी असते, जी पूर्ण करण्यात मनमोहन सिंग यांचं सरकार कमालीचं अपयशी झालं. पहिल्या 3 लोकसभांनी जवळपास 700 दिवस कामकाज केलेलं होतं. 15वी लोकसभा मात्र केवळ 345 दिवसाचं कामकाज जेमतेम करू शकली. त्यातही 90% प्रश्नोत्तरांचा वेळ वाया गेला. 54% कार्यक्रम होऊ शकले नाहीत. याला कारण ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाचा एक हटवादीपणा, पॉलिसी पॅरालिसिस होता, त्याचप्रमाणे विरोधी पक्षाचं सहकार्य ते कायदे पारित करून मिळवण्यात अपयशी झाले. फ्लोअर मॅनेजमेंट हा कोणत्याही संसदीय लोकशाहीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. ते करण्यात मनमोहन सिंग, त्यांची चमू या सरकारच्या मार्गदर्शक सोनिया गांधी संपूर्णतः अपयशी ठरल्या. राजू वाघमारेंकडे आपण जाऊ, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. डॉक्टर वाघमारे, आपण काय सांगाल? हा जो आता आज संध्याकाळनंतर सगळ्याच माध्यमांकडून आक्षेप घेतला जातोय की फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये काँग्रेस म्हणजे UPA आघाडी कुठेतरी कमी पडली आणि याचं जे काही यश अपयश आहे ते काँग्रेसच्याच फ्लोअर मॅनेजमेंट करणाऱ्या नेत्यांना स्वीकारावं लागेल. याबाबत आपण काय म्हणाल? सर्वप्रथम मी मृणालिनींचं त्यांनी जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी, त्यांच्या आकडेवारीचं जर तुम्ही बघितलं, बघा 14व्या लोकसभेमध्ये पण UPA होती. 14व्या लोकसभेमध्ये UPA असताना 348 ठराव पारित झाले. मग 15व्या लोकसभेमध्ये मनमोहन सिंगांना अपयश येण्याचं कारण काय? जर आम्ही अपयशी असू तर आम्ही UPA 1 मध्ये पण आम्ही अपयशी ठरलो असतो. मग आम्ही UPA 2 मध्ये अपयशी ठरण्याचं कारण काय? आम्ही जर त्यावेळी संसद कशी चालवायची किंवा चांगल्या पद्धतीने चालवून घ्यायची हे जर आम्ही बाळगू शकतो. राजू वाघमारे, आपल्याला मध्ये थांबवावं लागतंय. आपण 14व्या लोकसभेच्या आकड्यांचा उल्लेख केलात म्हणून माझ्यासमोर आकडेच आहेत. 14व्या लोकसभेमध्ये विधेयकं संमत झाली 248 आणि रद्दबातल झाली 39 आणि 15व्या लोकसभेमध्ये 165 विधेयकं संमत झाली आणि 72हून अधिक विधेयकं रद्दबातल झाली. म्हणजे आकड्यात फारसा काही फरक नाहीये, म्हणजे परफॉर्मन्स काही फार सुधारला अशातला भाग नाहीये. नाही,
कसं आहे की सत्ताधारी पक्ष हा नेहमी लोकसभेमध्ये विधेयकं मांडणार, पण जर तुम्ही विरोधाला विरोध करायचा आणि लोकसभा तुम्हाला चालूच द्यायची नाहीये तर ते सत्ताधारी पक्ष त्याला काय करू शकतो? विरोधकांना जागेवर बसवू तर शकत नाही, त्यांना सांगू तर शकत नाही की बाबा आपण इकडे आलेलो आहोत लोकांच्या कल्याणाकरता. जर सरकारला तुम्ही विरोधाला विरोध करत असाल आणि म्हणून तुम्ही जर बिल पारित होऊ देतच नसाल किंवा त्याच्यावर चर्चाही घडू देत नसाल तर सरकार त्याला काय करणार? मला हा जायचंय- सवाल हां. मृणालिनीताईंनी तुम्ही विरोधकांना विचारणं गरजेचं आहे. नाही, तेच मी कानगोनकडेच जातो आहे. मी कानगोनकडेच जातोय. कानगोजी, आपण काय म्हणाल याच्यावर की प्रत्येक वेळेला विधेयक संमत झाली नाही की त्याचं खापर विरोधकांवर फोडलं जातं, फ्लोअर मॅनेजमेंट अपयशी हे मान्य केलं जात नाही, आपण काय म्हणाल? की तृणमूल काँग्रेसनी सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा काढून घेतल्याबरोबर पक्ष हे सरकार अल्पमतात गेलेलं होतं आणि अल्पमतात गेलेल्या सरकारनी स्वतःची सत्ता टिकवण्याची धडपड म्हणजे ह्या लोकसभेतला गोंधळ असा त्याचा अर्थ आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आकडेवारी आपण खूप देतो, परंतु बिलं पास होताना चर्चा कशी झाली, किती झाली, तर त्याची आकडेवारी मी बघितली तर काही बिलं अशी आहेत, जवळजवळ 10% बिलं अशी आहेत की 5 किंवा 10 मिनिटात पास झालेली आहेत. फक्त 20 ते 22% अशी काही हे बिलं की ज्याच्यावरती ऑन अन ॲव्हरेज 3 तास चर्चा झालेली आहे. तेव्हा बिलं किती पास झाली आणि त्याचा आकडा किती मोठा होता ही आकडेवारी थोडी फसवी असते. बिलं पास होताना त्याच्यामध्ये लोकसभेतले सगळे खासदार कशा पद्धतीने आपलं पार्टिसिपेशन करतात, कशी मतं मांडतात, ह्याची क्वालिटी काय होती या लोकसभेची, खरं म्हणजे ह्याची चर्चा झाली पाहिजे. खरं म्हणजे या लोकसभेमध्ये काही महत्वाची बिलं पास झाली, म्हणजे फूड सिक्युरिटीचं बिल असेल, तेलंगणाचं बिल असेल, लोकपालाचं बिल असेल. याच्यामधलं फक्त लोकपाल बिलाची चर्चा जर लोकसभेमध्ये अण्णा हजारे उपोषणाला बसले होते म्हणून जी झालेली बघितली तर बाकीची चर्चाच नाही. गोंधळ, कोण कोणाशी बोलतंय, कोण कोणाला व्होट देतंय, काही पब्लिकला कळलं नाही. शेवटी तर टीव्ही बंद करून व्होटिंग करून घेतलं, दरवाजे बंद करून. ही जी लोकसभेची पत घसरण्याची प्रक्रिया आहे ती मला वाटतं एकंदरीतच समाजामध्ये मतभिन्नता वाढलेली आहे, मतभेद वाढलेले आहेत आणि एक विचार करणं हे आता जवळजवळ कठीण होत चाललेलं आहे. ह्याचं लक्षण आहे. म्हणजे लोकसभा ही समाजातल्या विविध प्रश्नांचं स्वरूप आपल्याला लक्षात येत आहे आणि ही गंभीर घटना आहे आणि भारतीय लोकशाही पुढे केवढे मोठे संकट आहेत हे आता 16व्या लोकसभेच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेलं आहे. म्हणून ह्या लोकसभेचं मूल्यमापन करताना बिलं किती पास झाली, तास किती गेले, म्हणजे 50% तास वापरले नाही. 2070 तास लोकसभा साधारणतः चालायला पाहिजे दिवस, ते 1300 म्हणजे जवळजवळ 50% पण ही लोकसभा चाललेलीच नाही. खरं म्हणजे आता लोकसभेमध्ये गोंधळ करणाऱ्यांना काय शिक्षा केली पाहिजे? पेपर स्प्रे या लोकसभेमध्ये म्हणजे शस्त्र घेऊन आणि जस्टिफिकेशन काय होतं की माझं संरक्षण करण्यासाठी मी पेपर स्प्रे आणलेला आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींना लोकसभेमध्ये जर असुरक्षित वाटत असेल तर आपण कुठली समाज व्यवस्था निर्माण करतोय, आपण कुठली लोकशाही निर्माण करतोय, असे प्रश्न या लोकसभेने उपस्थित केलेले आहेत. बरोबर आहे कानगो साहेब आपल्याकडे परत एकदा आपण येणार आहोत. या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. लोकसभेचा डेकोरम किंवा संसदीय भाषेचा वापर किंवा तिथे जे काही वागणं असतं त्या वागण्याचं एक संसदीय चौकट मोडली गेली का, या सगळ्या विषयांवर आपल्याला चर्चा करायची. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि चर्चा पुढे चालू ठेवूयात. छोटी विश्रांती.